नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला आवळा कँडी करून दाखवणार आहे. तर मी हे 1 किलो आवळे घेतलेत. हे आमच्या बागेतलेच आहेत. कोकणामध्ये आमची बाग आहे, त्यामध्ये आंब्याची बाग आहे, त्यामध्ये आमच्याकडे आवळ्याची पण झाडं आहेत. तर ते आमच्या झाडाचे आवळे आहेत. हे आणलेत आम्ही, एकदम ताजे ताजे आहेत, फ्रेश आहेत बघा, मस्त एकदम. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आवळे आहेत. तर मी आता हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत. आता मी त्याची कँडी बनवणार आहे. तर मी इथं 1 किलो आहेत, तर त्याच्यातले अर्धा किलोचीच मी कँडी बनवणार आहे. तर मी त्याआधी तुम्हाला आवळ्याचे थोडेसे फायदे सांगते. आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत आवळ्याचे. आवळ्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, लोह इत्यादी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते. तसेच आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते व गॅस प्रॉब्लेम पण दूर होतो. आवळ्यामुळे यकृताचे आरोग्य चांगले राहते. आवळा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी यकृताला मदत करतो. तसेच त्वचा मऊ व चमकदार बनते. आवळा खाल्ल्याने केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते व मुळे घट्ट होतात. आवळ्यामुळे पित्ताचा त्रास पण खूप कमी होतो आपल्या शरीरातला व पोट साफ राहते. तसंच थकवा, अशक्तपणा दूर होतो. आवळ्यामुळे स्मरणशक्ती पण वाढते. आवळ्याच्या सेवनाने हाडांना मजबूती येते. त्यामुळे रोज एक आवळा आपण खाल्ला पाहिजे. असे आहेत आवळ्याचे फायदे. अजून बरेच आहेत. जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता. आता आपण आवळा कँडी करायला घेऊया. तर मी आता हे आवळे आधी उकडून घेणार आहे. तर मी इडली पात्रामध्ये हे आवळे ठेवणार आहे, चाळणी ठेवून, आणि त्यामध्ये हे आवळे ठेवणार आहे चाळणीवर. आणि इडली पात्रामध्ये खाली पाणी घालायचं आणि त्याच्यावर चाळणी ठेवून त्याच्यावर हे आवळे ठेवायचे आणि वाफेवरच उकडून घ्यायचे. 10 ते 15 मिनटं लागतात. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते उकडून झाल्यावर. तुम्ही अशी एखादी चाळणी घेऊ शकता. त्या खाली मी पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि यामध्ये आता मी आवळे घालते. किंवा तुम्ही इडली पात्रामध्ये पण उकडून घेऊ शकता. तर मी आता ह्या पातेल्यामध्ये पाणी घालून ह्याच्यामध्ये उकडून घेणार आहे. तर यामध्ये मी आता आवळे घालते. हे अशा प्रकारे ठेवलेत आवळे. आता हे मी उकडून घेते. हे बघा, हे आता छान असे उकडून घेतलेत मी. हे अशा प्रकारे पाकळ्या करून घेतल्या बघा, एकदम मस्त छान. आता मी यामध्ये साखर घालणार आहे. तर हे आधी मी एका काचेच्या भांड्यामध्ये घेते काढून आणि मग त्यामध्ये साखर घालताना दाखवते तुम्हाला. मी इथे एक काचेचा बाऊल घेतला आहे, त्यामध्ये मी आता हे आवळे घालणार आहे. तर हे अर्धा किलो आवळे आहेत माझ्याकडे. तर त्याच्यासाठी मला 400 ग्रॅम साखर लागणार आहे. तर मी आता हे थोडं आवळे आणि थोडे साखर अशी करून घालणार आहे, दाखवते मी तुम्हाला. आधी मी आवळे घालते. हे बघा, आता त्यामध्ये मी इथं 400 ग्रॅम साखर घेतली बघा. ही थोडी साखर घालणार आहे त्यामध्ये. म्हणजे ती व्यवस्थित लागते सर्व याला आवळ्यांना. आता परत थोडे आवळे घालणार वर. मी इथं सर्व साखर घालून घेतली त्याला आणि मी हे असंच ठेवून देणार आहे, न हलवता. कारण ते हलवलं तर हे जे पाकळ्या आता मोडतात, म्हणून मी अशी साखर घालून घेतली आहे. आणि उद्या त्याला मी हलवून घेणार आहे. हे असंच ठेवणार मी आता झाकून रात्रभर. तर आता आपण हे झाकण ठेवून देऊया व्यवस्थित आणि उद्या मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे झाकण मी लावून हे ठेवून देणार असंच आणि उद्या दाखवते मी तुम्हाला. उघडून बघूया आपण. छानपैकी पाक तयार झाला आहे साखरेचा बघा, मस्त एकदम. हे बघा, काल आपण साखर घालून ठेवली होती. एकदम सुंदर आवळ्यांना लागला सर्व पाक व्यवस्थित. आणि आवळ्याच्या वर पाक आला आहे बघा, एकदम मस्त. असं आवळ्याच्या वर यायला पाहिजे. आणि छान मुरलं आहे ते, छान एक दिवस चांगलं. आता मी हे गाळून घेते.
हे पाणी म्हणजे पाक आहे तो काढून घेणार आहे आणि हे आवळे मी उन्हात वाळत ठेवणार आहे 2 दिवस. आधी गाळून घेते मी. हा सर्व पाक वितळून गेला ना की आपण हे एका ताटामध्ये घालून उन्हात वाळत ठेवणार व्यवस्थित आणि 2 दिवस त्याला वाळवून घेणार मी आणि 2 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते. 2 दिवस उन्हात वाळवल्यावर छान अशी मस्त आवळा कँडी तयार झाली आहे बघा. खूप सुंदर झाली आहे, काळी पण झाली नाही, ती पांढरीच आहे शुभ्र आणि बाजारातून आपण आणतो तसाच कलर आहे त्याचा राहिला आहे मस्त आणि कडक पण नाही बघा. तुम्हाला मी दाखवते, हे बघा नरम आहे बघा, एकदम मस्त आहे, कडक वगैरे काय नाही झाली आहे. आणि 2च दिवस उन्हात दाखवा, जास्त दाखवलं ते मग कडक होतात ते आणि मग चांगले नाही लागत. तर आता आपण ह्याच्यावर पिठी साखर घालूया, मग अजून छान लागेल ती चवीला. हे बघा पिठी साखर घालते मी, 1 चमचा बस होईल. आता ही छान मिक्स करून घेते मी आधी आणि मग दाखवते तुम्हाला. आवळा कँडी तयार आहे खाण्यासाठी. ही आता एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि कधी पण आपल्याला आवडेल त्यावेळी पाहिजे त्यावेळी खाऊ शकतो आपण. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवळा कँडीचा, तुम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.